स्ट्राईक रेट तशाच पद्धतीचा आहे. अगदी 99% हा स्ट्राईक रेट आहे. हे बघा, भाजपाने ही मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब बसून हा निर्णय घेतील. त्यामुळे या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं किंवा या मागणीवर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. आज शिवसेनेचे एकूण जे संख्याबळ लागतं जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे. आणखीसुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का, स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का, उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील. पण एकीकडे जी मागणी होती की मुंबईमध्ये महापौरपद शिवसेनेला द्यावं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आणि ठाकरे विचार आणि ठाकरेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी शिवाय देण्याकरता एकनाथ शिंदेंना महापौरपद द्यावं अशी मागणी देखील शिवसेनेने जोर देऊ लागली. त्याच पार्श्वभूमीवरती मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये सत्तेमध्ये वाटा आम्हाला का देऊ नये असं भाजप म्हणते. सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे. आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तेही म्हणतात की आम्हाला वाटा दिला जाईल हे निश्चित आहे, पण जसं जागा वाटपामध्ये सन्मानजनक किंवा समाधानकारक जागा दिले नाही, तशी जर दिले नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. हे बघा, त्यांची भूमिका जी काय आहे त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु आमची भूमिका आहे की एकत्र लढलो आणि आत्तापर्यंतचे यापूर्वीसुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून ठाणे महापालिकेत सत्ते होतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि युतीची जी काही तत्त्व आहेत, युतीचं जी काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पद्धतीने नक्कीच त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल. आपल्याला काय वाटतं, महापौरपद हे भाजपला द्यावं का ठाण्यामध्ये? महापौरपद मला वाटतं की मला मिळावं. अर्थात महापौरपद कुणाला आवडणार नाही, महापौरपद प्रत्येकाला आवडेल, परंतु निर्णय हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. कुठेतरी मुंबईचा जो विषय येतोय की महापौरपद तिथं अगदी कमी जागा असतानाच शिवसेनेला मिळेल किंवा मिळावं अशी मागणी, म्हणून इथलं जी मागणी केली ती मागणी रास्त वाटते का? मी तुम्हाला हेच सांगतोय की महापौरपद हे प्रत्येकाला वाटतं आम्हाला मिळावं आणि त्या पद्धतीने जर भाजपला वाटत असेल किंवा मुंबईत आम्हाला वाटत असेल तर काय चुकीचं आहे, परंतु निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. कल्याण डोंबिवली झालं, उल्हासनगर झालं. उल्हासनगरमध्ये जर दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होता, तिकडे जागा समान आलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक शिवसेनेने त्यांच्या गळ्याला लावले, म्हणजे आपण गळ्याला लावलेले आपल्यासोबत होते, तिथे आपण महापौर बसवायला चाललेले आहेत. पण मुंबईच्या धर्तीवरती तिकडे देखील भाजप जी आहे सत्तेमध्ये वाटा. या सगळ्या ज्या प्रसिद्धीकरता आलेल्या बातम्या आहेत, कल्याण डोंबिवली सुरू झालेली नाही, तुम्हाला कुठून बातमी आली कल्पना नाही. बहुतेक संजय राऊतांचा तुम्ही सकाळी ऐकून अशा पद्धतीचे आम्हाला प्रश्न विचारताय. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावकरे स्पष्ट ठाण्याच्या बाबतीत निरंजन डावकरांनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.